तर या फ्लॅटमध्ये आलेलो आहे आपण 3 BHK फ्लॅट आहे बघण्यासाठी आणि डन करण्यासाठी आलेलो आहे ऑलमोस्ट, परंतु तिथं काही त्यांची इश्यू होत आहे. तर ही बाल्कनी आहे आणि हे जे आहे ते हॉल आहे. इथं खूप आवाज फिरतोय. तर पण एक सांगितलं त्यामुळे ते देखील कॅन्सल केलं. आता माझ्या घरामध्ये नाही म्हटलं तर माणसं झाले 7 आणि लेकरं 3 असे 10 जण. तर तो विषय वेगळा राहिला आहे. एवढे लोक अलाउड नाही आहे 3 BHKमध्येच. काही म्हणजे 6 लोकच आहे. ते रोडवर जेवढेही आपल्याला आपले फॅन फॉलोअर्स किंवा आपली सबस्क्रायबर फॅमिली मिळते ते आम्हाला त्याच विषयी सांगत असतात की बाबा इथे रूम आहे तिथे रूम आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता काय विषय काय नाही. तर मी काय करतो आता एकदा इकडचं आवरून घेतो, कारण की आम्हाला पण बाहेर जायचं आहे पटकन दिवशी, कारण की आजच्या यांचं बोलणं चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नो ब्रोकरवर जर की तुम्ही रूम वगैरे केली तर किती लवकर ती आउट ऑफ होऊन जाते, कारण की खूप लोक असतात ज्यांना रूम हवे असते दररोज. तर हे संध्याकाळपर्यंत सांगायचं आहे म्हणून हा व्हिडिओ 2 वाजता येईल. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा हे काय विषय. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तुम्ही म्हणसाल काय ओम दादा आज परत तूच? हो मीच, कारण की मी इकडेच आहे अजून. तर मला जे अनुभव आले ते तुम्हाला सांगण्यासाठी आज आलेले आहे. मला अनुभव म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम आलेत बरेच सारे. आता ते पुण्यासारख्या ठिकाणी जरी सगळे कोणी राहत असेल तर त्यांना माहिती असतं काय प्रॉब्लेम येणार काय नाही येणार. तर तेच आज म्हटलं चला तुमचं सांगतो आहे. तर इकडं जे आहे ना आम्ही सगळं आवरून घेतलं. आता इकडचं चहा वगैरे झाला आहे. सकाळ सकाळी म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊन टाकूया मस्तपैकी. त्याच्यात पापड ठेवलेले थोडे आणि सगळ्यांचं आवरणं चालू आहे. तर रूमचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. रूम आपल्याला इकडे भेटत नाही आहे. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट करायला सांगितलं. तर बऱ्याच ज्या लेडीज आहेत त्यांना आपल्याला सजेस्ट केलेले की दादा इकडच्या साईडला रूम बघ, दादा तिकडच्या साईडला रूम बघ. तर हो, मी सगळ्या साईडला रूम बघतोय. जेही मला परवडेल, जेही मला स्वस्त वाटेल तर तिकडं मी रूम घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. परंतु प्रॉब्लेम काय होतोय ना, आम्ही काल नाही का 3 ते 4 रूम पाहिजे. तर त्याचा विषय सांगतो तुम्हाला काय झाला. तर एक सेकंड हा. त्याचा विषय असा झालेला आहे की इकडची लोक आहेत ना, लोक आता मी सगळ्यांना नाही म्हणतोय पण तुम्ही नाही का मलाच पट्ट्यात घ्याल परत. विषय काय झाला ते सांगते तुम्हाला. इकडे जे आहे ना इकडे थोडं लिमिटेशन लागतात. पुण्यात राहायचं म्हटलं तर लिमिटेशन लागणारच आणि त्या गोष्टीचं आम्ही स्वतःला तयार करून घेतलेलं आहे. लिमिटेशन कशी आहे की काही रूम जे बघायला गेलेले तिथं आम्हाला लिमिटेड लोक राहता येईल असं सांगितलं. त्यामुळे ते देखील कॅन्सल केलं. आता माझ्या घरामध्ये नाही म्हटलं तर माणसं झाले 7 आणि लेकरं 3 असे 10 जण. तर तो विषय वेगळा राहिला आहे. एवढे लोक अलाउड नाही आहे 3 BHKमध्येच. काही म्हणजे 6 लोकच ॲडजस्ट होतील आणि त्याची लेकरं ॲडजस्ट होतील. मग आजीबाईचं कसं, हा सगळा प्रश्न होत होता. म्हणून सुरुवातीलाच हे सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही रूम कशी देताय काय देताय. रूम बघितल्यानंतर आता एवढंच काय तर एक जणांतर आम्हाला रूम, तुम्ही जर की नॉनव्हेज खात असाल तर रूम भेटणार नाही असं बोललं आहे. आता हे पुण्यासारख्या ठिकाणी होतं आहे मला नवल वाटलं आहे. आणि ते जे नो ब्रोकर ॲप आहे त्यामध्ये सरळ सरळ लिहून आलेलं होतं की नॉनव्हेज वगैरे अलाउड म्हणून. परंतु तिथे गेल्यावर हा सगळा प्रॉब्लेम झाला. आणि एक जणांना अजून स्कॅम केला. स्कॅम असा केला आहे की एक रूम बघायची होती तर त्याचं भाडं जे होतं ते नो ब्रोकरवर एक होतं आणि त्यानंतर आम्हाला 2000 शिल्लक सांगितले. तर म्हणे मी अपडेट नाही केलं म्हणे, जुनीच ॲड लावलेली म्हणे. तर हे सरळ सरळ स्कॅमसारखंच आहे. स्कॅम म्हणण्यापेक्षा आपण नो ब्रोकरचे चार्जेस भरतो. जे पुण्यात राहतात त्यांना माहिती असं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नो ब्रोकरचे चार्जेस भरतो 2000 रुपये. त्यामध्ये 25 कॉन्टॅक्ट येतात. जर कधी असं असेल तर 2 कॉन्टॅक्ट 1 कॉन्टॅक्ट त्यामध्ये चालला जातो ना, तर त्यामध्ये आपला लॉस होतो. त्यामुळे हे सगळं तर बंद झालं पाहिजे. तसं तर आम्ही कंप्लेंट केली याला नो ब्रोकरला. तर तेवढा एक कॉल आमचा वापस येईल. पण हे लोक असे काय करतात तेच मला माहीत नाही. आता अजून 1-2 रूम बघायला जायचे आहे. तरी देखील मी कालच्या सगळ्या कमेंट्स वाचले. तर सगळ्यांना रिप्लाय करायचा प्रयत्न करतो आहे. अजून जर की तुमच्या जवळपास कुठे रूम असेल 2 BHK 3 BHK 1 BHK हे मला कळवा. मला 3 BHK लागतो आहे आणि बाकी राहिलं आहे 2 BHK आणि 1 BHK. 1 BHKमध्ये आपल्याला स्टुडिओ करायचा आहे असं माझ्या डोक्यात आहे. आणि 2 BHKमध्ये पण आपल्याला एक लागतो आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही मला सजेस्ट करू शकता, कारण की रोडवर जेवढेही आपल्याला आपले फॅन फॉलोअर्स किंवा आपली सबस्क्रायबर फॅमिली मिळते ते आम्हाला त्याच विषयी सांगत असतात की बाबा इथे रूम आहे तिथे रूम आहे.
तर त्या पद्धतीने तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता काय विषय काय नाही. तर मी काय करतो आता एकदा इकडचं आवरून घेतो, कारण की आम्हाला पण बाहेर जायचं आहे पटकन दिवशी, कारण की आजच्या दिवसच इथं आहे, उद्या परत वापस जालन्याला जायचं आहे आणि 25 तारखेला शिफ्ट होण्यासाठीच इकडे यायचं आहे. त्यामुळं आज कुठल्याही हालतीमध्ये आपल्याला आपली रूम जी आहे ती डन करायची आहे आणि बघायचं आहे. आणि बापरी तुम्हाला सांगतो इकडं डिपॉझिट पण खूप असते, डिपॉझिट पण भरावं लागतं तेवढं. नंतर मेंटेनन्स वेगळा असतो, मेंटेनन्स 1000 रुपये वेगळा. सध्या पाण्याचा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी चालू आहे पुण्यामध्ये, पण काही ठिकाणी नाही आहे, कारण की काही ठिकाणी बोर वगैरे घेतलेले असतात. तर आपण तसंच ट्राय करणार आहोत की आपल्याला 24 तास पाणी झालेलं पाहिजे, अवेलेबल झालं पाहिजे. पण तुम्हाला माहिती माझ्या फॅमिलीत किती गोंगाट असतो, माझ्यासारख्या माणसाला तर पुण्याला ठेवणारसुद्धा नाही, एवढी माझी फॅमिली अशी आहे. आणि ही गोष्ट तुम्हालाही माहिती, ही गोष्ट मलाही माहिती. तुम्ही म्हणाल की तुझ्या फॅमिलीबद्दल तुला एवढा काय द्वेष आहे, एवढा काय असं वाटतंय, तर तसा विषय नाही आहे. आमचं राहणीमान गावाकडचं आहे, आम्ही तेवढा आरडाओरडा करतो आमच्या घरात. मी सांगते की माझे गळा बघितला तुम्ही, माझा आवाज कसा आहे, माझ्या घरात सगळ्यांचा आवाज तसा आहे. तुम्ही म्हणाल कोमल, तर कोमलचा आवाज आत्ता खुलतोय, तिचा पण आवाज तसाच आहे. सगळे लेकरांचा सुद्धा तसा आहे. तुम्हाला काय सांगतोय मी, परी देखील बोलायला लागली जोरदार ओरडते. आता हे 2 लेकरं कशी निघतात काय माहीत, आता प्रोडक्शन जसं आहे तसंच लेकरं निघणार, त्यामुळं त्याचं काही ताण नाही आहे. पण ते सहन करणारे आपल्याला एखादं घरमालक भेटला पाहिजे. तर मी काय करतो, एक 2 मिनटात तुम्हाला भेटतो. ओके. तर या फ्लॅटमध्ये आलेलो आहे आपण, 3 BHK फ्लॅट आहे बघण्यासाठी आणि डन करण्यासाठी आलेलो आहे ऑलमोस्ट. परंतु तिथं काही त्यांची इश्यू होत आहे. तर ही बाल्कनी आहे आणि हे जे आहे ते हॉल आहे, इथं खूप आवाज फिरतो आहे. तर पण एक प्रॉब्लेम देखील तिथे की सांगतो तुम्हाला मी. एकदम सुटसुटीत आहे, इकडं सगळं हे व्यवस्थित होणार. परत इकडं वॉशिंग मशीन वगैरे लावायला वगैरे सगळे काही एक बाल्कनी दिलेली आहे. आणि हे लॉकचा आय थिंक थोडा काहीतरी इश्यू आहेच, लॉक होणार नाही. ते लॉक एकदा बघ रे बया, हे दरवाजा पण खूप मोठा आहे, मिस्टेक तुम्हाला लॉक एकदा बघ म्हटलं तिकडचं. ही रूम आहे, ही आईला दादाला देऊन टाकू आपण जर कधी डन झालं तर. पंखा वगैरे अवेलेबल आहे, लाईटीच बघावं लागेल काय मिळेल तर. ही झाली एक रूम, इकडं वॉश बेसिन. नंतर ही एक रूम आहे, इथं आहे सगळं व्यवस्थित. इकडं टॉयलेट, बाथरूम वगैरे सगळं काही आहे. गरम पाण्याची देखील सुविधा आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित आहे. हे कंबाईन बाथरूम संडास जी दादाला आईला त्यांना वापरता येईल जर कधी ही रूम त्यांनी केली तर. आता मी एक सांगतोय म्हणून सांगतोय. इकडं कबूतर बसलेले आय थिंक, हे उडाला उडाला उडाला, ते झालं. आणि हे एक राम आणि रोहिणीची रूम जर कधी डन झाले तर. इकडं बाल्कनी पण आहे, फ्रेश वातावरण वगैरे इकडून त्यांना घेता येईल. ठीक आहे, काही हरकत नाही. कात्रजपासून एक 4 किलोमीटर अंतरावर आहे, 4 किलोमीटर म्हणून जास्त नाही आहे. बघू, यांचा एक इश्यू तुम्हाला सांगतो. यांचा जो एक प्रॉब्लेम आहे तो आहे इथे, एकतर हे 3rd फ्लोअरला आहे, इथं हे नाही आहे काय त्याला, लिफ्ट नाही आहे. 3rd फ्लोअरला असल्यामुळं जरा इश्यू वाटतो आहे. आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे, पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा जो प्रॉब्लेम आहे इथे आहे, नॉनव्हेज अलाउड नाही आहे असं म्हणत आहे. आता ते बघू काय म्हणतात, तुम्हाला सांगितलं नाही तर तोच विषय होऊ लागला होता. म्हटलं चला एकदा तुम्हाला जे बघितलेले रूम्स आहे ते एकदा दाखवून देतो. तर ही एक बघितलेली आहे, याचं भाडं वगैरे काय आहे काय नाही मी शेअर नाही करणार सध्या तुमच्यासोबत. तुम्ही सांगा ही ठीक वाटते का माझ्या फॅमिलीसाठी. पण यांचं बोलणं चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नो ब्रोकरवर जर काही तुम्ही रूम वगैरे केली तर किती लवकर ती आउट ऑफ होऊन जाते, कारण की खूप लोक असतात ज्यांना रूम हवे असते दररोज. तर हे संध्याकाळपर्यंत सांगायचं आहे म्हणून हा व्हिडिओ 2 वाजता येईल. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा हे काय विषय आहे, तर हे चांगली वाटते का. तर सध्या इथं पाण्याचं वगैरे काही विषय नाही, कारण की बोर वगैरे आहे म्हणतात, गरम पाण्याची सुविधा देखील आहे. तर त्या हिशोबानं मला ठीक वाटते. पण 3rd फ्लोअरला आहे आणि ते नॉनव्हेजचं ठीक आहे, काय ॲडजस्ट करूया. जर कधी ही झाली तर मी कन्फर्म तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तसं मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा ही तुम्हाला रूम कशी वाटली. तर चला मी तुम्हाला 1-2 मिनटात परत भेटतो.
सुदर्शन जो आहे तो पण घरी विचारतोय येण्यासाठी पुण्याला, पण विषय जरा अवघड होतोय त्याचा, कारण की घरी शेती वगैरे ते सगळं काही बघायचं आहे, त्यामुळे जरा वेळ आहे. इथं थांबलो आहे जरा, आता वेळ आहे म्हणजे इकडं एक बघायचं अजून फ्लॅट, थोडा वेळ असल्यामुळे इथं थांबलो आहे. 1:30 वाजता टाईम दिलेला आहे, सध्या 1 वाजले, अजून अर्धा तास थांबायचं आहे, त्यामुळे जरा वेळ आहे. काय रे काय वेळ काय आता चला बघूच ना, आता ऊन पडलेले ऊन आहे त्याच्यामुळे थोडं बसलो आहे आम्ही इथं. आणि इकडं रोड असल्यामुळे नॉईस खूप येत असेल, पण त्यासाठी थोडं जाऊ द्या, शेवटचं 1-1.5 मिनटं तुम्ही थोडं सहन करा. इकडचं डन झालं की मी लागलीच तुम्हाला सांगेल. एक तर चेहरा बघताच झाला उन्हामुळं आणि त्रास होतो खूप. लवकर निघायचं आहे रूमवर आता, एवढं बघून 1:30 वाजता एवढं बघतो, यांचा मेळ काय काय नाही बघतो एकदा, आणि मग तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सांगितलं मला सांगा कमेंटमध्ये कोणता फ्लॅट करायला पाहिजे. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.